विशेषच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आपण पाहूया। लोकसभेतल्या राहुल गांधींच्या फ्लाइंग किसचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणातही उमटले। भाजपने राहुल गांधींची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय, तर काँग्रेसने सुद्धा भाजपावर पलटवार केलाय। रोड रोमियो आणि राहुल गांधी यांच्यामध्ये फरक काय आहे? जादू की झप्पी म्हणतो ना आपण त्याला, जादू का फ्लाइंग किस। मती भ्रष्ट झाल्यानंतर अशा पद्धतीने बोलावं लागतं। प्रत्येकाला खिल्ली उडवायची हा भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या खासदारांचा स्वभाव आहे। काँग्रेस नेते राहुल गांधींच्या फ्लाइंग किसवरून निर्माण झालेलं राजकीय वादळ काही शमण्याचं नाव घेत नाही। बुधवारी लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधींनी भाजप खासदारांना पाहून फ्लाइंग किस दिल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी केला आणि या प्रकरणी भाजप महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे। आता त्यावरून दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकारण तापलंय। महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद उमटले। भाजप महिला आघाडीने राहुल गांधींविरोधात आंदोलन केलं। ही जी कृती होती, ही कृती कुठेतरी टपोरी मुलांनी केल्यासारखी अशा पद्धतीची ती कृती त्यांनी संसदेत केली। मग रोड रोमियो आणि राहुल गांधी यांच्यामध्ये फरक काय आहे? हे जे हातवारे आहेत हे महिलांच्या विनयभंगामध्ये येतात आणि त्यामुळे या देशातल्या सगळ्या महिलांची माफी ही त्यांनी मागितली पाहिजे। एकीकडे भाजपने राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली, तर दुसरीकडे काँग्रेसनेही आता केंद्र सरकार विरोधात आघाडी घेतली आहे। असा कुठलाही प्रकार झाला नाही। राहुलजींनी अतिशय चांगलं भाषण केलं आणि जाताना फक्त सर्व लोक याला आरडाओरडा करायला लागले, काहीतरी कागद पडली का काहीतरी झालं त्यांच्या हातून, तर अतिशय प्रत्येकाला खिल्ली उडवायची हा भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या खासदारांचा स्वभाव आहे। आणि म्हणून राहुलजींनी फक्त सगळ्यांना असं केलं की ह्याच्यामध्ये एक अतिशय चांगला भाव होता की तुम्ही आमच्यावर किती नफरत करा, नफरत की बाजार में मोहब्बत का दुकान में खोलूंगा, हे राहुलजींचं जे वाक्य आहे। फ्लाइंग किसवरून राहुल गांधींवर टीका करण्याची भाजपला ऐतीच संधी मिळाली आहे। मती भ्रष्ट झाल्यानंतर अशा पद्धतीने बोलावं लागतं। आता याला काय आपण भाष्य करणार आहे की आपल्याला धोका अशाच लोकांचा आहे की जे अशा कृतीचं समर्थन करतात आणि हे या लोकशाहीला सर्वात धोकादायक व्यक्तित्व असतात। फ्लाइंग किसवरून भाजपने राहुल गांधींना घेरण्याचा प्रयत्न सुरू केलाय, तर यावेळी शिवसेना उभाटा ही राहुल गांधींच्या समर्थनार्थ पुढे सरसावली आहे। राहुल गांधींनी द्वेष, बदला यावर उतारा म्हणून एक संपूर्ण देशाला प्रेमाचा किस दिला। बरं का, जादू की झप्पी म्हणतो ना आपण त्याला, जादू का फ्लाइंग किस। राहुल गांधींच्या भाषणानंतर लोकसभेत बराच गदारोळ झाला। आता फ्लाइंग किसवरनं भाजप चांगलीच आक्रमक झाली आणि त्यामुळे आगामी काळात किसवरून वादाचा किस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मोदी सरकार विरोधातल्या अविश्वास ठरावाच्या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आणि यावेळेला त्यांनी राहुल गांधींनी भेट दिलेल्या कलावती यांच्यावरूनही राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला। कलावतींना घर, वीज, अन्न, पाणी काँग्रेसने नाही तर मोदींनी दिल्याचा दावा शहांनी केला। पण आता हाच दावा स्वतः कलावती बांदुरकर यांनी फेटाळून लावलाय। पाहूया याच संदर्भातला हा रिपोर्ट। कलावती को घर, बिजली, गैस, शौचालय, अनाज, स्वास्थ्य ये सब देने का काम नरेंद्र मोदी ने। बुधवारी संसदेत विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलेले हे वक्तव्य। विरोधकांवर पलटवार करताना अमित शहांनी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या अपयशाचा पाढाच वाचला। हा पाढा वाचतानाच त्यांनी राहुल गांधी ज्या कलावती यांच्या घरी जेवणासाठी गेले होते त्यांचीही कहाणी शहांनी सांगितली। शहा नेमके काय म्हणाले होते तुम्हीच ऐका। आप इतने बड़े व्यक्ति होकर गरीब कलावती के घर पर भोजन पर गए, उसका भोजन कर लिया और इसकी वेदना को यहाँ वाचा दे दी, मगर बाद में इनकी सरकार 6 साल चली। मैं पूछना चाहता हूं वो कलावती का क्या करा? वो कलावती को घर, बिजली, गैस, शौचालय, अनाज, स्वास्थ्य ये सब देने का काम नरेंद्र मोदी ने। अमित शहांनी कलावती यांना घरकुल, वीज, गॅस, अन्न देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्याचा दावा अमित शहांनी केला। पण आता अमित शहांचा हाच दावा स्वतः कलावती यांनीच फेटाळून लावलाय। नेमक्या कलावती आहेत तरी कोण यावर एक नजर टाकूया। कलावती बांदुरकर या यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्याच्या जळका इथल्या रहिवाशी आहेत।
3 एकर शेतीतील नापिकी आणि सावकारी कर्जामुळे 2005 मध्ये त्यांच्या पतीने आत्महत्या केली। त्यानंतर 2008 मध्ये राहुल गांधींनी यवतमाळमध्ये येऊन कलावती यांच्या घरी भेट दिली होती। त्यानंतर संसदेतील न्यूक्लिअर डिबेट दरम्यान राहुल गांधींनी कलावती यांची कहाणी मांडली। राहुल गांधींच्या भेटीमुळे कलावती बांदुरकर त्यावेळी प्रकाशझोतात आल्या होत्या। यानंतर दिल्लीच्या सुलभ इंटरनॅशनल या सामाजिक संस्थेनं त्यांना 30 लाख रुपयांची मदत केली होती। आपल्याला जी काही मदत मिळाली ती राहुल गांधींच्याच मुळे असा दावा कलावती यांनी केला। राहुल गांधीनं मदत केली, आपल्याला जेवणाला लावलं तर पुढं तर टाटसर करून सन्यानी मोदीनं मदत केली म्हणून सन्यानी मी म्हणणार आहो का? कशी म्हणणार आहो? त्याचं खोटं आहे, त्याचं खोटंच म्हणणार आहो मी। आपल्याला खरी सर्व मदत केली राहुल गांधीनं, राहुल गांधीचीच मदत आपल्याला शेवटपर्यंत आपली हे करणार। मोदीचं खोटं आहे, मला काहीच नाही आतापर्यंत त्यानं मदत केली तर ते करते केली म्हणून म्हणण्याला अर्थ काय? तो कोणती मदत केली मला का? घरकुल आलं म्हणते, घरकुल दिलं, हे दिलं, ती दिलं, तर मला ते 2008 पासूनच मंजूर झालं होतं घरकुल। गावच्या सरपंचांनी देखील कलावती यांना 2012-13 मध्येच घरकुल शौचालय बांधून मिळाल्याची माहिती दिली। तसंच तेव्हापासूनच त्यांना शेळीपालन, पीठ गिरणी अशा रोजगाराचं साधन मिळाल्याचंही त्यांनी सांगितलंय। शौचालय, पीठ गिरणी, शेळीपालन, 3 पत्रे आणि शिलाई मशीन विविध योजना देण्यात आल्या, ग्रामपंचायत मार्फत देण्यात आल्या। आता कलावती यांच्या स्पष्टीकरणानंतर पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। अमितभाईंनी सांगण्याचं तात्पर्य कदाचित असं असू शकतं की कलावती म्हणजे फक्त व्यक्तिगत कलावती नाही, कलावतीसारख्या हजारो लाखो ज्या महिला गरीब आहे त्यांच्या आयुष्यामध्ये अंधार दूर करण्याचं काम माननीय मोदीजींनी केलं, पण त्याचं उत्तर सरकारच्या वतीने दिलं। या लोकांना खोटं बोलण्याशिवाय काहीच करत, खोटी जाहिरात करून स्वतःची पाठ थोपटून घेणं हा भाजपचा धंदा झाला आहे आणि 125 कोटी लोकांना मूर्ख समजून अशा पद्धतीने ते बोलत असतात। त्यावर जनता विश्वास ठेवणार नाही, त्यांचे दिवस भरलेले आहेत। एकंदरीतच अमित शहांमुळे कलावती बांदुरकर पुन्हा एकदा चर्चेत आल्या, पण अमित शहांनी केलेला दावा कलावती यांनी फेटाळल्यानं कलावती यांचा मुद्दा भाजपवरच उलटल्याचं दिसतंय। परिणामी आता याच मुद्द्यावरून विरोधक भाजप विरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे। यवतमाळहून भास्कर मेहरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। लोकसभेमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आलेला होता। यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून 2 वेगवेगळे व्हीप जारी करण्यात आले आणि त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीमधल्या फुटीवरून कायदेशीर लढाई तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही। विरोधकांनी केंद्र सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला खरा, मात्र परीक्षा होती ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, कारण अविश्वास ठरावावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचं पाहायला मिळालं। शरद पवारांच्या गटानं अविश्वास प्रस्तावाच्या बाजूनं व्हीप जारी केलेला होता, तर अजित पवार गटानं अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात व्हीप बजावल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर लोकसभेतही पक्षाचे 2 गट झालेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेमध्ये एकूण 5 खासदार आहेत। त्यापैकी सुप्रिया सुळे, मोहम्मद फजल, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील हे शरद पवारांसोबत आहेत, तर सुनील तटकरे हे एकमेव खासदार अजित पवार गटाचे लोकसभेतले खासदार आहेत। मोहम्मद फजल यांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने व्हीप काढला, तर अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांनी प्रस्तावाच्या विरोधात व्हीप जारी केला होता। संसदेमध्ये प्रत्येक खासदाराला आपल्या पक्षानं जारी केलेल्या व्हीप प्रमाणे मतदान करावं लागतं, अन्यथा त्या खासदारावर पक्षाकडून कारवाई केली जाते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 गटांकडून वेगवेगळे व्हीप बजावण्यात आल्यामुळे नवा पेच निर्माण होणार आहे। सुनीलजी तटकरे यांच्या या व्हीपविषयी मला कोणतीही माहिती नाही, कारण सकाळपासून मी आज लोकसभेमध्ये बोलणार होतो, त्यामुळे मी लोकसभेमध्ये पोहोचलो होतो आणि मला आमचे जे व्हीप आहेत मोहम्मद फैजल यांचा व्हीप मिळाला होता, त्यामुळे दुसरा व्हीपविषयी मला काही कल्पना नाही। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर अजित पवार गटानं थेट पक्षावरच दावा ठोकलाय। आपलाच पक्ष खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा अजित पवारांकडून वारंवार करण्यात आलेला आहे। आता हे प्रकरण निवडणूक आयोगात पोहोचलंय। आता व्हीपच्या मुद्द्यावरून दोन्ही गटात कायदेशीर लढाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही। प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली।
लोकसभेमध्ये अविश्वास ठरावाच्या चर्चेमध्ये सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारवर 9 राज्य सरकार पाडल्याचा गंभीर आरोप केला होता। या आरोपांना उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी थेट शरद पवारांचाच उल्लेख केला। अजित पवार भाजपच्या सरकारमध्ये असताना शरद पवारांवर निशाणा साधला गेल्याने नवा तिढा निर्माण होण्याची शक्यता आता व्यक्त होतीये। लोकसभेतल्या चर्चेत सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर जोरदार राजकीय हल्ले करण्यात आले। लोकसभेतल्या चर्चेत सहभागी होताना खासदार सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारच्या 9 वर्षातील कारभारावर बोट ठेवलं। सरकारला महागाई कमी करण्यात अपयश आलं, सरकार युवकांना रोजगार देऊ शकले नाही असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला। मणिपूर प्रकरणात केंद्र सरकारनं असंवेदनशीलता दाखवल्याचा जिवारी लागणारा आरोप सुप्रिया सुळेंनी केला। सर 9 इयर्स में 9 साल में 9 सरकारें बीजेपी ने गिराई है। अरुणाचल, उत्तराखंड, मणिपुर, मेघालय, कर्नाटका, गोवा, मध्य प्रदेश, पुडुचेरी और महाराष्ट्र 2 बार। केंद्र सरकारवर राज्य सरकार पाडल्याचा आरोप केल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुप्रिया सुळेंचा जोरदार समाचार घेतला। वसंतदादा पाटील यांचं सरकार कुणी पाडलं होतं याची आठवण अमित शहा यांनी करून दिली। सुप्रिया जी, सबसे पहली सरकार महाराष्ट्र में किसी ने गिराई तो श्रीमान शरद पवार जी ने गिराई थी, और वसंतदादा पाटिल की सरकार गिराकर भारतीय जनसंघ का समर्थन लेकर वो मुख्यमंत्री बने। अमित शहा यांनी शरद पवारांवर तोफ डागल्यानं राज्यातील राजकीय समीक्षक शरद पवार गट इंडिया आघाडीत अजित पवार गट इंडियाच्या गोटात असला तरी अजित पवारांनी शरद पवारांवर अद्याप टीका केलेली नाही। त्यामुळे अमित शहा यांच्या वक्तव्यावर अजित पवार गट काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। अजित पवार गटाने या प्रकरणावर घेतलेली संयत भूमिका पाहता हा वाद अधिक वाढणार नसल्याचं स्पष्ट झालंय। मात्र सुरू झालेली राजकीय चर्चा लवकर थांबणार नाही हेही तितकंच खरं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलानं बंदुकीचा धाक दाखवत व्यावसायिकाचं अपहरण केल्याचा प्रकार घडलेला आहे। अपहरण आणि मारहाण केल्याप्रकरणी आमदार पुत्र राज सुर्वे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। या प्रकरणी राज सुर्वेसह जवळपास 15 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आमदार पुत्राची दादागिरी चव्हाट्यावर, व्यावसायिकाचं अपहरण करत मारहाण, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलाचा प्रताप, राज सुर्वेसह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाविरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। बुधवारी दुपारी गोरेगाव पूर्वमधील ग्लोबल म्युझिक जंक्शन कार्यालयात राज सुर्वेंसह 10 ते 12 जणांनी गोंधळ घातला। व्यापारी राजकुमार सिंग यांना खंडणीसाठी अपहरण करत आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयात नेण्यात आलं। मनोज मिश्रा यांच्या कंपनीनं राजकुमार सिंग यांच्या कंपनीकडून 8.5 कोटींचं कर्ज घेतलं होतं आणि मिश्रांना हे कर्ज सेटलमेंट करायचं होतं। त्यासाठी त्यांनी राज सुर्वे यांच्याशी संपर्क साधला। राज आणि त्यांच्या साथीदारांनी बंदुकीचा धाक दाखवत जबरदस्तीनं 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मनोज मिश्रा यांच्यासोबत केलेला करारनामा रद्द झाल्याचं लिहून घेतल्याचं सिंग यांचं म्हणणं आहे। मैंने बोला प्रकाश सुर्वे जी हैं, उनके जो सुपुत्र हैं राज सुर्वे जी, वो लोग इस तरीके से ये जो करने की उन्होंने कोशिश की है, ये एकदम इलीगल एक्टिविटी है। हमारे लिए ये एकदम क्लियर है कि हमने जो भी मसला था उसको बैठ के सुलझाया जा सकता था, बात करके सुलझाया, उसमें हाथ उठाने की जरूरत नहीं थी। ना मुझे मारने की जरूरत थी, ना मेरे स्टाफ को मारने की जरूरत थी। या घटनेत खंडणीसाठी अपहरण केल्याप्रकरणी मुंबईतील वनराई पोलिसात मनोज मिश्रा, पद्माकर, राज सुर्वे, विकी शेट्टी आणि इतर 10 ते 12 अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केलाय। तसंच मुख्य आरोपी आदिशक्ती प्रायव्हेट लिमिटेडच्या मनोज मिश्रा याला मुंबई विमानतळावरून अटक केली। व्यापाऱ्याच्या अपहरणाचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आल्यानं आमदार पुत्राच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। मला वाटतं याच्या संदर्भात एफआयआर ही मुंबईमध्ये गोरेगाव येथे त्यांच्यावर एफआयआर झालेली आहे आणि जर पोलीस त्याच्यावर चौकशी करतील आणि जर त्याच्यामध्ये काही सत्यता आढळली तर मला असं वाटतं की त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही होईल। जर काही चुकीचं घडलं असेल तर त्याचं समर्थन हे कोणीही करणार नाही, परंतु नक्की खरं काय आहे की दोरीला साप म्हणून धोपटलं जातंय हेही बघणं तेवढंच महत्वाचं आहे। कारवाई होईल। मी पुन्हा सांगतोय, आमदार असेल, खासदार असेल, मी असेल की तुम्ही असेल, या देशामध्ये कोणी सुटत नाही। तसं जसा कर्म करेल तसं कायदा त्याला फळ देईल
आणि भाजपचा आमदार आहे आणि शिवसेनेचा आमदार आहे हा फरकच होत नाही. बंदुकीचा धाक दाखवत व्यापाऱ्यांचं अपहरण करणं, मारहाण करत कागदपत्रांवर सह्या घेतल्यामुळे राज सुर्वेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पण मुलाच्या कृत्यामुळे आमदार प्रकाश सुर्वेंची कोंडी होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. विजय वंजारासह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राज आणि उद्धव एकत्र येणार की नाही याची चर्चा रंगत असतानाच दोन्ही नेत्यांचे पुत्र अर्थात अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. याचं निमित्त ठरली आहे मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक. सिनेटच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजकारण नेमकं कसं रंगलंय जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून. मुंबई विद्यापीठात दोन ठाकरेंमध्ये सामना. सिनेट निवडणुकीत मनसे विरुद्ध ठाकरे गट. आदित्य ठाकरेंना अमित ठाकरेंचं आव्हान. सिनेटमध्ये कोणत्या ठाकरेंचं वर्चस्व? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे हे नाव नेहमी चर्चेत राहिलंय. कधी केंद्राच्या तर कधी राज्याच्या आणि कधी महानगरपालिकेच्या सत्तेत ठाकरेंची चर्चा रंगते. पण आता मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीत दोन ठाकरे एकमेकांना आव्हान देत आहेत. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोन्ही सिनेट निवडणुकीत आमने सामने आलेत. कोणत्याही परिस्थितीत सिनेटमध्ये विजय मिळवून राज ठाकरेंना गिफ्ट देण्याचा चंगच अमित ठाकरेंनी बांधलाय. आमचे सिनेट सदस्य नसताना आम्ही महाविद्यालयाचे प्रश्न सोडवतोय, आम्ही विद्यापीठातले प्रश्न सोडवतोय, आम्ही प्राध्यापकांचे प्रश्न सोडवतोय. मोठ्या प्रमाणात आज मनसेची नोंदणी झाली अमित साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि यावेळी 10च्या 10 सिनेट सदस्य हे अमित साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई विद्यापीठात ॲज अ सिनेट सदस्य म्हणून जातील एवढं मात्र नक्की. पण अमित ठाकरेंना मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये यश मिळवणं वाटतं तेवढं सोपं नाही. गेली कित्येक वर्ष सिनेटवर आदित्य ठाकरेंचं निर्विवाद वर्चस्व राहिलेलं आहे आणि त्यामुळे आदित्य ठाकरेंकडूनही या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे आता जे बोलायचं आहे ते निकालाच्या दिवशीच बोलू असं म्हणत ठाकरे गटानंही मनसेचं आव्हान स्वीकारल्याचं दिसतंय. मनसेकडून सिनेट निवडणुकीची तयारी जोरदार सुरू झालेली आहे. तशीच तयारी ठाकरे गटाकडनं सुरू झाली. मात्र ठाकरे गटानं सद्यस्थितीवरती कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. पुन्हा एकदा सिनेट निवडणुकीच्या माध्यमातून ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगणार आहे. ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीतले हे दोन भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्यानं कुणाची सरशी होते आणि कुणाचा पराभव होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि यानंतर एक महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 350 फूट उंच पुतळ्याला हिरवा कंदील देण्यात आलेला आहे. शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं हा निर्णय घेतला आहे. दादरच्या इंदू मिल स्मारकाच्या ठिकाणी हा पुतळा उभारण्यात येणार आहे. लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्तावावर बोलताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसच्या काळात देशाची स्थिती आणि भाजपच्या 9 वर्षात झालेल्या विकास कामांचा पाढा लोकसभेत नरेंद्र मोदी यांनी वाचला. दरम्यान मणिपूरच्या मुद्द्यावरही नरेंद्र मोदींनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पाहुयात या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट. अविश्वास और घमंड इनकी रगों में रस बस गया है. खुद को जिंदा रखने के लिए इन्हें एनडीए का ही सहारा लेना पड़ा है. अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मोदींनी विविध मुद्द्यांवरून विरोधकांना टोले लगावले. देश वेगानं विकास करत असल्याचं सांगतानाच देशामध्ये परदेशी गुंतवणूक वाढल्याचा दावा मोदींनी केला. तसंच बँकिंग क्षेत्रातल्या प्रगतीवरून मोदींनी विरोधकांवर बोचरी टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये विरोधकांच्या इंडिया आघाडीवरही सडकून टीका केली आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीला मोदींनी घमंडियाची उपमा दिलेली आहे. खुद को जिंदा रखने के लिए इन्हें
एनडीए का ही सहारा लेना पड़ा है, लेकिन आदत के मुताबिक घमंड का जो आई है ना, आई वो उनको छोड़ता नहीं है। मोदींनी आपल्या भाषणामध्ये काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. विविध राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता खालसा झाल्याची त्यांनी आठवण करून दिली. तसंच काँग्रेसच्या कार्यशैलीवर सुद्धा मोदींनी टीकास्त्र डागलाय. घराणेशाहीवरूनही मोदींनी काँग्रेसचे कान टोचलेत. राहुल गांधींच्या मोहब्बत की दुकानच्या नाऱ्यावरही मोदींनी तिखट शब्दात टीका केली आहे. इनकी दाल गलने वाली नहीं है, इसलिए नई नई दुकानें खोल करके बैठ जाते हैं. इन लोगों को पता है कि इनकी नई दुकान पर भी कुछ दिनों में ताला लग जाएगा. पंतप्रधान मोदींनी मणिपूरमधल्या हिंसक घटनांवर दुःख व्यक्त करतानाच मणिपूरमध्ये लवकरच शांतता स्थापित करण्याचं आश्वासन दिलं. तसंच मणिपूरमधल्या परिस्थितीला काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप मोदींनी केलाय. देश के सभी नागरिकों को आश्वस्त करना चाहता हूं कि जिस प्रकार से प्रयास चल रहे हैं, निकट भविष्य में शांति का सूरज जरूर उगेगा. मणिपुर फिर एक बार नए आत्मविश्वास के साथ आगे बढ़ेगा. अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला खडे बोल सुनावले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अविश्वास प्रस्तावावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं. अविश्वास प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान मोदींच्या निशाण्यावर काँग्रेस पक्ष होता. काँग्रेसला परिसंवाद पसंत असल्याचा आरोपही मोदींनी यावेळी केला. काँग्रेसच्या सत्ता काळात भारतात गरिबी वाढतच गेल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. आम्ही घोटाळे नसणारं सरकार दिलं, भारताच्या तरुणांना खुल्या आकाशात भरारी घेण्याची संधी दिली, प्रोत्साहन दिलं, असं मोदींनी यावेळी अधोरेखित केलं. पाहुयात मोदींनी विरोधकांना कसं धारेवर धरलं. घमंड का जो आई है ना, आई वो उनको छोड़ता नहीं है. और इसलिए एनडीए में 2 आई पिरो दिए, 2 घमंड के आई पिरो दिए. पहला आई 26 दलों का घमंड और दूसरा आई एक परिवार का घमंड. एनडीए भी चुरा लिया कुछ बचने के लिए और इंडिया के भी टुकड़े कर दिए. आई डॉट, एन डॉट, डी डॉट, आई डॉट. पिछले 3 दिन से भी हमारे विपक्ष के साथियों ने जी भर करके डिक्शनरी खोल खोल करके जितने अपशब्द मिलते हैं ले आए, जितने अपशब्दों का उपयोग कर सकते हैं भरपूर, पता नहीं कहां कहां से ले आते हैं. लेकिन अच्छा है, थोड़ा मन का गुबार उनका निकल गया होगा, थोड़ा मन हल्का हुआ होगा. इतने अपशब्द बोल दिए हैं तो. और वैसे तो ये लोग मुझे दिन रात कोसते रहते हैं, उनकी ये फितरत है. और उनके लिए तो सबसे प्रिय नारा क्या है? मोदी तेरी कब्र खुदेगी. मोदी तेरी कब्र खुदेगी. मेरे लिए इनकी ये गालियां, ये अपशब्द, ये अलोकतांत्रिक भाषा, मैं उसका भी टॉनिक बना देता हूं. लेकिन आप ये मत भूलिए कि देश भी आपको देख रहा है. आपके एक एक शब्द को देश गौर से सुन रहा है. लेकिन हर बार देश को आपने निराशा के सिवाय कुछ नहीं दिया है. और विपक्ष के रवैये पर भी मैं कहूंगा, जिनके खुद के बही खाते बिगड़े हुए हैं, जिनके बही खाते खुद के बिगड़े हुए हैं,
वो भी हमसे हमारा हिसाब लिए फिरते हैं। अधीर बाबू को क्या हाल हो गया, उनकी पार्टी ने उन्हें बोलने का मौका नहीं दिया। ये तो कल अमित भाई ने बहुत जिम्मेवारी के साथ कहा कि भाई अच्छा नहीं लग रहा है, और आपकी उदारता थी कि उनका समय समाप्त हो गया था तो भी आपने उनको आज मौका दिया, लेकिन गुड़ का गोबर कैसे करना उसमें ये माहिर है। हम अधीर बाबू के प्रति अपनी पूरी संवेदना व्यक्त करते हैं। ये HAL को लेकर के कितनी भली बुरी बातें इन्होंने करी थी, क्या कुछ नहीं कहा गया था HAL के लिए, और इसका दुनिया पे बहुत नुकसान करने वाली भाषा का प्रयोग किया गया था। और HAL तबाह हो गया है, HAL खत्म हो गया है, भारत की डिफेंस इंडस्ट्री खत्म हो चुकी है। ऐसा न जाने क्या क्या कहा गया था HAL के लिए। इतना ही नहीं, जैसे आजकल खेतों में जाकर के वीडियो शूट होता है, HAL डूब रहा है, देश की इतनी महत्वपूर्ण इंस्टीट्यूट को इतना बुरा चाहा, इतना बुरा चाहा, इतना बुरा कहा कि वो सीक्रेट आज HAL सफलता की नई बुलंदियों को छू रहा है। जिन्हें सिर्फ नाम का सहारा है, जिन्हें सिर्फ नाम का सहारा है, उन्हीं के लिए कहा गया है दूर युद्ध से भागते, दूर युद्ध से भागते, नाम रखा रणधीर। दूर युद्ध से भागते, नाम रखा रणधीर। भाग्य चंद की आज तक, भाग्य चंद की आज तक सोई है तकदीर। भाग्य चंद की आज तक सोई है तकदीर। महिलाओं के साथ गंभीर अपराध हुआ और ये अपराध अक्षम्य है, और दोषियों को कड़ी से कड़ी सजा दिलवाने के लिए केंद्र सरकार, राज्य सरकार मिलकर के भरपूर प्रयास कर रही है। जिस प्रकार से प्रयास चल रहे हैं, निकट भविष्य में शांति का सूरज जरूर उगेगा। मणिपुर फिर एक बार नए आत्मविश्वास के साथ आगे बढ़ेगा। मैं मणिपुर के लोगों से भी आग्रहपूर्वक कहना चाहता हूं, वहां की माताओं, बहनों, बेटियों से कहना चाहता हूं, देश आपके साथ है। मैं मणिपुर के लोगों को विश्वास दिलाता हूं कि मणिपुर फिर विकास की राह पर तेज गति से आगे बढ़े, उसमें कोई प्रयासों में कोई कसर नहीं रहेगी। हमारे लिए नॉर्थ ईस्ट हमारे जिगर का टुकड़ा है। आज मणिपुर की समस्याओं को ऐसे प्रस्तुत किए जा रहा है जैसे बीते कुछ समय में ही वहां एक परिस्थिती पैदा हुई। न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची आता राज्याला गरज आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय।
कारण गेल्या 5 वर्षात 364 प्रकरणांमध्ये चौकशी करण्याची परवानगीच मिळालेली नाहीये. त्यामुळे भ्रष्ट अधिकारी मोकाट फिरतायत. सर्वसामान्यांची सरकारी अधिकाऱ्यांकडून आर्थिक पिळवणूक होत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचा पर्याय नागरिकांकडे असतो. मात्र केंद्र सरकारनं 2018 मध्ये कायद्यात बदल केलाय. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करण्याकरता तो काम करत असलेल्या विभागातील आस्थापन प्रमुखाकडून परवानगी घ्यावी लागते. पण 364 प्रकरणांमध्ये अशी परवानगीच देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या प्रकरणांचा तपासच होऊ शकत नाही. परिणामी या विभागाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. अधिकाऱ्यांना ज्यांनी हा भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्याकडे भरपूर वेळ मिळतो की ते एव्हिडन्स बरोबर छेडछाड करू शकतात आणि नंतर या प्रकरणांचं काहीच कन्व्हिक्शनमध्ये रूपांतरच होत नाही. कारण मागे पण आपण एसीबीची कन्व्हिक्शन रेट जे बघितलेलं हे खूप कमी आहे, 10-20% कन्व्हिक्शन रेट आहे. तर हे अँटी करप्शन ब्युरोचा काय अर्थच उरत नाही जर का अशा प्रकारे सँक्शनची गरज असेल. राज्यातल्या कोणत्या विभागांनी चौकशी करता परवानगी दिलेली नाही ते पाहूयात. नगरविकास विभागानं 90 प्रकरणांमध्ये चौकशीची परवानगी दिलेली नाही. तर महसूल विभागात 45, ग्रामविकास विभागात 41, सार्वजनिक बांधकाम विभागात 36, शालेय शिक्षण विभागात 17 आणि ऊर्जा विभागात 16 प्रकरणांच्या चौकशी करता परवानगी देण्यात आलेली नाही. अनेक प्रकरणांमध्ये ट्रॅप लावून लाच घेताना अधिकाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आलंय. पण पुढे चौकशीच होणार नसेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची उपयोगिता राहिलेली आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय. लाचलुचपत प्रकरणामध्ये बरेच वेळेला त्या विभागातले किंवा त्या आस्थापनातले वरिष्ठ अधिकारी सम्मिलित असतात आणि अशा वेळेला या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीला त्यांची आस्थापना ही परवानगी देत नाही आणि जर ही परवानगी मिळत नसेल तर त्यांची चौकशी पुढे होऊ शकत नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीने अँटी करप्शन ब्युरो म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या कारवाईला काहीही अर्थ उरत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या आणि अशा महत्त्वाच्या घडामोडींसह स्पेशल रिपोर्टसह रोज भेटत राहणार आहोत रात्री 8 ते 9च्या दरम्यान. आज इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.